होतं आणि बाकी सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकून मी शॉक. म्हणजे मी दाखवेन ते व्हिडिओज पण मी दाखवेन तुम्हाला. तेव्हा माझी पहिली 1 लाख झालेली 3 महिन्यामध्ये. मी एक मीटअप अटेंड केला होता. माझ्या स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स, हाऊसवाईफ्स होत्या, मॉम्स होत्या, अफिलिएट कोचेस होते, परत फ्रीलान्सिंग गाईड्स होते ज्यांनी मला ट्रेन केलं. त्यांच्यामध्ये ना हे सगळे रिझन्स कुठेच नव्हते. अँड द एक्सपिरियन्स वॉज सो 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 क्रेझी. मैंने ऑलमोस्ट 93 लाख रुपीस यहाँ से अर्न कर लिए हैं. त्यांनी स्वतःला ना झिरो पासून बिल्ड केलं. हाय एव्हरीवन, दिस इज साक्षी शेरेकर अँड लास्ट वीक मी एक इव्हेंट अटेंड केला होता अँड द एक्सपिरियन्स वॉज सो 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 क्रेझी. म्हणजे अदर दॅन डेली रुटीन असं वेगळा काहीतरी होता. सो आय थॉट की तुमच्यासोबत मी तो शेअर करावा. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. ऑन 6 जून 2026 मी एक मीटअप अटेंड केला होता. माझ्या लाईफमधला फर्स्ट मीटअप होता. सो द एक्सपिरियन्स वॉज समथिंग डिफरंट फॉर मी. बेसिकली काय होतं त्यात की एव्हरीवन रजिस्टर्ड इन दिस प्लॅटफॉर्म फ्रॉम महाराष्ट्र. त्यांचं सगळ्यांचं एक कॅज्युअल मीटअप होतं टू शेअर देअर एक्सपिरियन्स, टू शेअर देअर जर्नी, त्यांची सक्सेस स्टोरीज, हाऊ दे स्टार्टेड आणि आता ते फायनान्शियली किती ग्रो केलंय त्यांनी लाईफमध्ये, त्यांनी किती इन्कम जनरेट केली आतापर्यंत, हे सगळं होतं. सो मला वाटलं होतं की नॉर्मल मीटअप असेल, फाउंडर येणार आहेत, CEO येणार आहेत, अफिलिएट कोचेस होते, परत फ्रीलान्सिंग गाईड्स होते ज्यांनी मला ट्रेन केलंय, मला गाईड केलंय. असं माझ्यासारखं अजून हजारो लोकांना त्यांनी पर्सनली गायडन्स दिलंय. सो त्या लोकांचा असा एक थोडासा स्पीच सेरेमनी वगैरे असेल अँड संपेल. पण माझा एक्सपिरियन्स वॉज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे मला जसं वाटलं होतं ना, मला जसं एक्सपेक्टेड होतं इव्हेंट, तसा फक्त 10% झाला होता आणि बाकी सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकून मी शॉक. म्हणजे मी दाखवेन ते व्हिडिओज पण मी दाखवेन तुम्हाला, तुम्ही बघा. यात मी ऍड करेन की लोकांनी ना आतापर्यंत म्हणजे त्यांची इन्कम आणि फायनान्शियल ग्रोथ एवढी आहे ना. तेव्हा माझी पहिली 1 लाख झालेली 3 महिन्यामध्ये. जेव्हा पहिले 1 लाख झाले, पहिले 50,000 झाले, तर माझ्या पप्पाने एक स्मार्टफोन गिफ्ट केलेला. खूप खुश झालेले मी. त्याच्यानंतर जेव्हा पहिली 1 लाखाची इन्कम झाली, मग माझ्या मम्मीला एक सोन्याचं गळ्यातलं केलेलं. All of you. So I have been working in Biz Gurukul almost मुझे 5 साल हो चुके हैं and मेरी जर्नी काफी अच्छी रही है with Biz Gurukul. मैंने ऑलमोस्ट 93 लाख रुपीस यहाँ से अर्न कर लिए हैं and I'm super grateful to Biz Gurukul, to Ritviz sir. आणि असं नाहीये की ते कोण वेगळे होते. स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स, हाऊसवाईफ्स होत्या, मॉम्स होत्या आणि त्या लोकांच्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगवेगळ्या आहेत. बट द अल्टिमेट गोल इज टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. आणि फक्त इंडिपेंडेंट म्हणजे आपलं लायबिलिटीज वरती खर्च होईल असं नाही, स्वतःवरती पण आपल्याला खर्च करता येईल अशी इन्कम त्यांनी बिल्ड केली आहे. मला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणत्या गोष्टीचा झाला माहिती होते, त्यांच्या लर्निंग माइंडसेटचा. म्हणजे त्यांनी स्वतःला ना झिरो पासून बिल्ड केलंय आणि एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मॅनेज करून सुद्धा दे आर डुईंग सो ग्रेट इन देअर लाईफ. त्यांनी असे रिझल्ट क्रिएट केलेत ना की ते बघून मला असं झालं, यार आपण पण करू शकतो या गोष्टी. त्यांना पण नव्हतं नॉलेज ह्या गोष्टींचं, तरी सुद्धा त्यांनी केलंय. मला पण एक गोष्ट ना पर्सनली हिट झाली तिथे. म्हणजे मला पण आता जे लोक विचारतायत ना, माझ्याकडे एन्क्वायरीज येतात किंवा मला पण विचारते की तू काय करतेस, तू शिकवतेस की शिकतेस किंवा जे काही असेल, तर मी त्यांना एक्सप्लेन केलं. तर त्याच्यानंतर माझ्याकडे ना रिझन्स येतात की टाइम नाहीये, नंतर बघू, अपॉर्च्युनिटी चांगली आहे पण अजून काहीतरी चांगलं येईल, सपोर्ट नाही भेटत आहे असं. पण त्यांच्या स्टोरीज मध्ये ना मी खूप मल्टिपल म्हणजे 50 ते 60 लोकांची सक्सेस स्टोरी ऐकली आहे मी. त्यांच्यामध्ये ना हे सगळे रिझन्स कुठेच नव्हते किंवा ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून कोणते असे रिझन्स कुठेच नव्हते. त्यांचं होतं की स्टार्ट करायचंय, बस काहीतरी होईलच. आणि ट्रस्ट मी, काहीतरी नाही, खूप काही झालंय त्यांच्या लाईफमध्ये. म्हणजे ते ज्या लेवलवरती आहेत ना आता, आपल्याकडे पण रिसोर्सेस आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, इन्फॉर्मेशन आहे, पण आपण काय करतोय, दुसऱ्यांना ग्रो होताना बघतोय, त्यांच्या सक्सेस स्टोरीज बघतोय, मोटिवेशन रील्स बघतोय आणि 10 सेकंदात दुसरी रील स्क्रोलिंग, हेच करतोय आपण. पण मला तिथे जाऊन वेगळंच मोटिवेशन. म्हणजे मी पण अशीच होती
की हा, काहीतरी होईल, काहीतरी करू, पण नाही. आता जे चालू आहे ना त्या गोष्टी, त्या फ्लो मध्ये आपल्याला जायला पाहिजे, तर आपलं खूप काही होऊ शकतं. मला तिथे जाऊन आहे ना मोटिवेशन पेक्षा जास्त कॉन्फिडन्स आलाय. म्हणजे इफ ते लोक जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत. त्यांनी पण तर 0 पासून स्टार्ट केलं, त्यांना पण तर नॉलेज, काहीच नॉलेज नव्हतं, त्यांना माहिती पण, आणि खूप लोक असे पण आहेत की ज्यांना मोबाईल पण युज करायचा किंवा त्यात कसं काम करतात हेही माहिती नव्हतं. तर त्यांनी आता जे रिझल्ट क्रिएट केलेत ते तुम्ही बघा व्हिडिओज मध्ये. तर मग आपण का नाही करू शकत. कॉन्फिडन्स आणा स्वतःमध्ये, काहीतरी स्टार्ट करा, त्यातून वे आपोआप बनू शकतो. अँड लास्ट, थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.